स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आहे चंपाषष्ठी आणि या चंपाषष्ठीला मार्तंड भैरवांची सेवा आराधना जेवढी काही शक्य होईल तेवढी आपल्याला करायची आहे। म्हणूनच या चंपाषष्ठीच्या निमित्ताने आज आपण मल्हारी स्तोत्र शतक ऐकणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आधी बंधुगणराया शिवगौरीच्या तनया मल्हारी स्तोत्र रचाया बुद्धी दे दातारा मग नमो सरस्वती महासुता विद्यादात्री स्तोत्र रचावया शक्ती माते दे दासाला नमिनी कुलदेवता तुळजा भवानी माता मस्तकी वरदहस्ता ठेवले कराच्या खंडोबा कुलदैवत माझे परमपवित्र स्मरण करिता त्वरित कामनापूर्वी आता नमो गुरुवर्या प्रकाश रूप स्वामिया मल्हारी स्तोत्र रचाया स्फूर्ती देत आसाला गोदावरी माझी माता रामचंद्रा माझा पिता स्मरता त्या उभयता आशीर्वाद लाभे परमपूज्य सद्गुरु मोरे दादा मस्तकी हस्तवरदा परमपूज्य गुरु माऊली सर्वदा देतात प्रेरणा मार्तंड तोच मल्हारी सज्जनांचा तो कैवारी दुर्जनांचा असे वैरी खंडोबा जेजुरी कथा त्याची गोड भारी भावे जो श्रवण करी ईश्वर कल्याण करी मार्तंड भक्तांचे कथा ब्रह्मांड पुराणे मार्तंड जन्म कहाणी सांगत असे संक्षेपुनी भक्त ज्ञानेश्वर कृत युगाची ही कथा वर्णे मार्तंड पाहता तो निवारी भव्यथा मार्तंड भक्तांची मनी चुरत्या पर्वती धर्मपुत्र सातयती जाऊनी वस्ती करीती जप तप करी पहाटे सर्व उठती स्नान संध्या पूजा करीती तपश्चरेला बसती नित्य नेम त्यांचा मणिपुरी या नगरी मल्लासुर राज्य करी मनी त्या मदत करी अणुजतयाचा पूर्वजन्म होते क्रूर मधु कैटभ असुर विष्णू घेई मांडीवर वध त्यांचा करी रक्त ते पाताळ लोकी पडे शेषाच्या मस्तकी त्यापासून जन्म घेती कीटक ते दोघे घोर तप करती संतोषले पशुपती मनी मल्ल नाम देती त्या दोन कीटका शिव म्हणे मागावर मागिती दोघे सत्वर देवा स्वये करा ठार तुम्हीच आम्हाला मस्तकी चरण असावे कायम आम्ही धरावे तुम्हा आधी नाव यावे महिषा आमचे तथास्तु म्हणे शंकर कैलास पर्वतावर गेला मग उमावर वर त्यांना देत मनी मल्ल पृथ्वीवर राजधानी मणिपूर जनता त्रासली फार त्याच्या अत्याचारे त्यांच्या ब्रह्मदेवी दिलावर प्रबळ झाले असुर गांजली प्रजा अपार त्या मणिमल्लांनी मल्लासुर एके दिवशी सैन्यासह गेला वनी सप्त ऋषींना त्रास देऊनी आश्रमा लुटले यज्ञकुंडे त्यांनी मोडली देवघरात घाण केली बायका मुले मारली विहिरीत ढकलली ऋषी झाले भयभीत केले धावत पळत दुर्वास शापे सुरक्षित लवथळेश्वरी धौलुगिरी पर्वती कुटुंब गुरे ठेविती इंद्रलोकी स्वये जाती इंद्राला भेटण्या इंद्राला वर्णिती व्यथा इंद्रवदे असमर्थता ब्रह्मा भेटले तत्वता धाडे विष्णुलोकी विष्णू असे असमर्थ एकटा शिव समर्थ इतरा भेटणे व्यर्थ चला भेटू तया गेले कैलास पर्वती विनविला उमापती दुष्कृत्ये सर्व सांगती मनी मल्लांचे ते ऋषींना म्हणे शंकर तुमची तपश्चर्या थोर कान केले तुम्ही ठार शापोने दैत्याला दिला असता जर शाप नष्ट झाले असते तप घडले असते पाप म्हणे ऋषीमुनी करुणामूर्ती शंकर संतापला अनावर महामारीचा अवतार जटा आपटता भैरवांचा अवतार धरिती शिवशंकर रूप धरी भयंकर चंद्र बने अश्व खडग धरिले विशाल दुसरे हाती त्रिशूळ भासला कृतांत काळ असुर सैन्याला गणित शिवगण रुद्र आणि गजानन कार्तिकेय भूतगण शिवांचे दैत्य ते मार्तंड आज्ञा देऊन बोलवी युद्ध लागून देव सैन्य घेऊन आले मदतीला पोहोचले मणिपूर सैनिकांचा महापूर करी जय जयकार मार्तंड देवांचा असुर सैन्य प्रचंड करावया तया दंड सिद्ध झालासे मार्तंड झाला रणांगणी वार्ता येता कानावर ते मली मल्ल असुर खेक सती दूतावर प्रशंसिता शिवा भैरवांची निंदा करी देव नव्हे तो भिकारी बसत असे बैलावरी मूळचा शंकर जात असे शिखरावर सैन्यांचा महासागर पसरला दूरवर पाहत असे मल्ल प्रधान पाठवी हेर माहिती खुलासे वार मिळवितात चतुर मनी मल्ला सांगी गाजले तर ऋषीवर त्रास दिला तया फार संतापला उमावर आलासे लढण्या अस्वस्थ झाला असुर प्रधान देतसे धीर सेनापती त्यांचा शूर आतुर लढण्या रहा तुम्ही निश्चिंत मिळता आज्ञा त्वरित जिंकीने इंद्रा निश्चित आज्ञा मिळेतया इंद्राने सोडून शर निर्जर ध्वासी केला ठार भैरव प्रशंसी इंद्र मृत सैन्य उठे दैत्य सैन्य झाले ठार संतापला मल्लासुर युद्ध करण्या आतुर झाला भैरवासी खडक दुष्ट सेनापती मल्लाला समजाविती त्याची आज्ञा मिळविती युद्धास जाण्याला कार्तिकेयासी लढत त्यासी बोलला कुस्सीत भीषण युद्ध दोघात मोर झाला ठार चढानने संतापे अति सोडच असे तीक्ष्ण शक्ती छातीवरी आदळती दैत्य सोडी प्राण उल्कामुख सेनापती होता पराक्रमी अति
लढण्यास गणपती भैरव पाठवी. उल्कामुख होता शूर, बलाढ्य निर्दय क्रूर. प्रचंड सैन्य बरोबर घेऊन आलासे. दैत्य क्रूर चेष्टा करी, मोदक खाण्याचा घरी. दैत्य हे मोदकावरी, भक्षितो गणेश. दैत्यांचा गदा प्रहार, झेलिला वरच्यावर. जाड दंड छातीवर, आदळता मेला. उल्कामुख रणी मेला, कुंत लोभ पाठविला. त्याच्या सवे लढण्याला जय नंदी आला. शंकरासारखे रूप, नंदी शोभतसे खूप. घनघोर युद्ध खूप, दोघेही करीत. नंदीने मारला बाण, तो आर पार निघून गेला तरी फिरून. दैत्य उभा राही, दैत्य नंदीचा रथ मोडे. मारिले तयाचे घोडे, क्रोधे नंदी बाण सोडे. कुंत लोम मेला, मल्ला नुजमणी सूर. लढण्या होई अधीर, संतापलेला असुर रणांगणी आला. जिंकल्यास समाधान, मरता अमर होईल. विश्वास व्यक्त करून गरजे भयंकर. उंच ताड माडे दिसे, 20 हाती शस्त्र असे. मार्तंड पाहुनी मार्तंड हसे, एकटा लढला. दैत्यांचा न पडे प्रभाव, धरिले मायावी रूप. युद्ध रंगलेसे खूप, मनी मार्तंडाचे. करी चकवा चकवी, दैत्य मार्तंडा फसवी. साप मारुणे चेतवी, मार्तंडाला मनी. मार्तंड आग्नेयास्त्र सोडे, मनी जलामध्ये पडे. पानक्षेत्र नाव पडे, तुरंगम तीर्थ. त्रिशूळ घेतला हाती, वापरली पूर्ण शक्ती. फोडून दैत्यांची छाती, त्रिशूळ स्थिरावे. पाया देन डोक्यावरी, उचलता मनी धरी. भक्ती उमळे उदरी, स्तुती करी दैत्य. मार्तंड म्हणे मागवर, दैत्य म्हणे मुक्त कर. कुटुंबाचे भले कर, मोक्ष मिळे तया. दुःखी झाला महासूर, भले करावे विचार. सांकरी तसे गंगाधर, बने दूत. समजावी मल्हारी, सुडाग्नी त्याच्या उदरी. पंकप गर्जना करी, लढेन म्हणाला. लढावया घृत मारी, रथ हत्ती घोडे मारी. चूर्ण करी शस्त्रधारे, गिळूनी टाकी. मल्ल मारे घृत मारी, मार्तंड संतापे भारी. असुराशी युद्ध करी, डावा हात तोडी. हत्ती बने मल्लासुर, रूप त्याचे भयंकर. त्याचा उग्र अवतार, मार्तंडे पाहिला. उगारेली तलवार, दैत्य धरी वरचेवर. कुस्सीत बोलला फार, मार्तंडा असुर. मार्तंड सोडी अग्नियास्त्र, मल्ल सोडितो जलास्त्र. मार्तंडाने मारुतास्त्र सोडिले तयावेळी. पाशुपतशास्त्रही जपला, त्रिशूळही मंतरला. असुरावर सोडिला भैरवाने तेव्हा. मल्ले प्रतिकार केला, त्रिशूळ नाही थांबला. छातीवर आदळला, जाऊनी दैत्यांच्या. कोसळला पृथ्वीवर, लढाईला हो तयार. म्हणतसे शशीधर, शिरी ठेवी पाया. जाहलासे चमत्कार, नैनी दाटले नीर. स्तुती करीतसे फार, मार्तंड भैरवाची. पादस्पर्श तुझा थोर, भक्ती दाटली अपार. देवा आता दया कर, मागतसे वर. तुझ्या नावाबरोबर, माझे नाव घेतो नर. पाया माझ्या शिरावर, चिरंतन राहो. श्रद्धेने भक्ती करीती, प्रसन्न कैलासपती. पावे त्या सत्वर गती, कामना पुरवी. तुझे दर्शन घडावे, घरी ऐश्वर्य दिसावे. सुख आरोग्य नांदावे, टळावे संकट. ऐकावी त्यांची प्रार्थना, पूर्ण करावी कामना. नष्ट करावी वासना, मदतीस जावे. जे तुमचे भक्तगण, करी महात्म्य पठन अथवा करी श्रवण. कल्याण करावे, असुराची मृत्यू वार्ता. 5 पुत्रा समजता, संतापले ते तत्वता. सूड घेण्या धावले, पाहुनिया अविचार. भैरव संतापे फार, पर्वत करी सत्वर. शाप देऊन या, धर्मपुत्रा बोलावले. ऋषीवर सुखावले, आश्रमी राहू लागले सुखा समाधानाने. चिंता केली तुम्ही दूर, द्यावा आता एकवर. देवा येथे व्हावे स्थिर, स्वयंभू लिंगात. मार्गशीर्ष पुण्यमास, शुद्ध षष्टीचा दिवस. रविवार नक्षत्र खास. शततारका ते जयस्थान, ते जयाद्री. अपभ्रंश बने जेजुरी. खडक धरिलसे करी, म्हणून खंडोबा. 2 लिंगे प्रगटली, एक कल्पवृक्षाखाली. दर्शनाला गर्दी झाली, वैराळ मूर्तीच्या. हळद देवाच्या अंगाला, लेप चंदनाचा लावला. भक्तिभाव ओळखला, मार्तंड भैरवे. माहीतसे मागावर, प्रसन्न झाला शंकर. भक्तगण चिंता दूर, करीन सर्वदा. मल्हारी महात्म्य पठन, करा भजन कीर्तन. कामना करीतो पूर्ण, मार्तंड भैरव. सुवासिनींना सौभाग्य, रोगी जनांना आरोग्य. उजळे सत्वर भाग्य, खंडोबा भक्तांचे. निर्धन भेटे संपत्ती, निपुत्रा देई संतती. टळे निश्चित आपत्ती, खंडोबा कृपेने. मार्गशीर्ष चंपा षष्ठी, रविवारी योग वैधृती. वैश्विनी नवमी तिथी, महिमा विशेष. चैत्र षष्ठी संक्रांतीला वा कार्तिकी पौर्णिमेला. भक्त येतात स्नानाला, मौन धरतात. देवीचे दर्शन करा, अष्टतीर्थी स्नान करा. देवावर उधाळा भंडारा, कल्याण होईल. मल्हारी महात्म्य पठन, भावे करीती भक्तजन. जे जे इच्छी त्यांचे मन, पावती सत्वर. इथे श्री मल्हारी महात्म्य शतक संपूर्ण. अशा प्रकारे आजची झालेली सेवा ही मल्हारी मार्तंडाच्या चरणी अर्पण असो. आणि या चंपाषष्ठीच्या निमित्ताने आपण जे मल्हारी महात्म्य शतक आपल्या मल्हारी मार्तंडाच्या चरणी अर्पण केले. शेवटी येळकोट येळकोट, जय मल्हार.